everyone. Today we are starting our module number 8 of CRPC. Okay, we have seen that we have completed module number 7 in our first chapter. Chapter 17 containing sections 211 to 224. This chapter comprises two parts. त्याच्यामध्ये दोन पार्ट्स आहेत. चॅप्टर ए कंटेनिंग सेक्शन 211 टू 217 211 ते 217 आणि हे कशाच्या संदर्भात आहे? डील्स विथ फॉर्म ऑफ चार्जेस. ओके. पार्ट बी मध्ये काय कंटेनिंग आहे? सेक्शन 218 ते 224 डील्स विथ जॉइंडर ऑफ चार्जेस. आपण पाहिले की चार्ज असतो, एखाद्या आरोपीवर चार्ज फ्रेम केला जातो. ओके. हा चार्जेस म्हणजे काय पाहता? चार्ज म्हणजे काय ते पाहूया आधी आपण. Meaning and definition of charge. The term charge literally means or accusation. It is precise formulation of specific accusation mode against person who is entitled to know its nature at the earliest stage. Accusation म्हणजे काय तर सांगणं एखाद्याला. कशा संदर्भात सांगणं आहे? सो ॲक्युजेशन म्हणजे काय? एखाद्यावर आरोप करणं, एखाद्याला सांगणं की तू आरोपी आहेस किंवा एखाद्याला दोष लावणं एखाद्याला. इट इज द प्रिसाइज फॉर्म्युलेशन ऑफ स्पेसिफिक ॲक्युजेशन मेड अगेन्स्ट पर्सन हू इज एंटायटल्ड टू नो इट्स नेचर ॲट द अर्लिएस्ट स्टेज. सुरुवातीच्या काळामध्येच त्याला हे सांगणं की बाबा तुझ्यावर कुठले कुठले दोष आहेत, कुठले कुठले आरोप लावलेले गेले आहेत. इट कन्सिस्ट ऑफ अ नोटिफिकेशन टू द अक्यूज्ड ऑफ द ऑफेन्स which he is alleged to have committed and which he is required to plead. त्याला काय सांगायचं आहे आपल्याला? की बाबा हे जे आहे तुझ्यावर जे आरोप लावलेले आहेत ते तुला प्लीड करायचे आहेत, पुढं तुला बचाव करायचा आहे, तुला केसेस करायचे, म्हणजे हे चार्जेस आहेत त्याला. ओके. द टर्म चार्ज इज नॉट डिफाईन्ड बाय कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973. हा कुठेही डिफाईन केलेला नाही. फॉर द पर्पज ऑफ ट्रायल प्रोसिजर इट मे बी डिफाईन्ड ॲज, ट्रायल प्रोसिजरमध्ये पाहिजे ना आपल्याला, अ फॉर्म ऑफ ॲक्युजेशन इन रायटिंग अगेन्स्ट द अक्यूज ऑफ कमिटिंग अँड ऑफेन्स ऑर ऑफेन्सेस. पहा, चार्जचा मिनिंग काहीतरी एकाला आरोप लावणं. आपल्या कोडमध्ये कुठेही डेफिनेशन दिलेली नाही आहे, पण आपल्या ट्रायलसाठी उत्कृष्ट ठरावे, आपल्या ट्रायलला उपयोगी ठरावं म्हणून चार्जची डेफिनेशन काय बनवली गेली आहे? अंडरलाईन करा या डेफिनेशनला. अ फॉर्म ऑफ ॲक्युजेशन म्हणजे दोष आरोप लावणे. इन रायटिंग लिखाणामध्ये लिहून. अगेन्स्ट द अक्यूज्ड कुणाच्या विरुद्ध लागेल ॲक्युजेशन? अक्यूजच्या विरोधात लागेल. ऑफ कमिटिंग ऑफ ॲन ऑफेन्स, ज्यांनी गुन्हा केलेला आहे किंवा त्यांनी गुन्हे केलेले आहेत अशा व्यक्तीच्या विरुद्ध जे आपण रायटिंगमध्ये दोष आरोप लावतो त्याला इंग्लिश याच्यामध्ये काय म्हटलं जातं? चार्जेस. याची डेफिनेशन कुठेही दिलेली नाही, पण ट्रायल प्रोसिजरसाठी ही डेफिनेशन बनवली गेलेली आहे. इफ द चार्ज कंटेन्स डिफरंट ऑफेन्सेस, वेगवेगळे ऑफेन्सेस कंटेन आहे चार्जमध्ये. ईच ऑफेन्स इज कॉल्ड हेड ऑफ चार्ज. प्रत्येक ऑफेन्सला काय म्हटलं जाईल? हेड ऑफ चार्ज. अंडरलाईन करा. अकॉर्डिंग टू सेक्शन 2D ऑफ द कोड, चार्ज इन्क्लूड्स एनी हेड ऑफ चार्ज वेन द चार्ज कंटेन्स मोर हेड्स दॅन वन. हेड ऑफ चार्ज म्हणजे नाव. प्रत्येकाचं वेगवेगळं काय केलं आहे? हेड ऑफ चार्ज दिलेलं आहे आणि अनेक हेड ऑफ चार्जेस एकत्र करून आज समोरच्यावर चार्ज लावला जातो. द ऑब्जेक्ट ऑफ चार्ज इज टू फोरवॉर्न. फोरवॉर्न म्हणजे काय? आधीच, फोर म्हणजे बिफोर, वॉर्न करणं, एखाद्याला बिफोर वॉर्न करायचं आहे. अँड टू इन्फॉर्म द अक्यूज क्लिअरली द अक्युजेशन मेड अगेन्स्ट हिम बिफोर ट्रायल सो दॅट ही कॅन इक्विप ऑन विच द होल ट्रायल इज बिल्ट. पहा काय उद्देश आहे? ऑब्जेक्ट काय? ऑब्जेक्टला अंडरलाईन करा. चार्जचा ऑब्जेक्ट काय आहे? उद्देश काय आहे? या असं दोषारोप लावण्याचा उद्देश काय आहे? तर त्याला आधीच जागा करायचं, फोन त्याला वॉर्निंग द्यायची आधीच. फोर म्हणजे बिफोर वॉर्निंग द्यायची आहे किंवा त्याला इन्फॉर्मेशन द्यायची आहे की बाबा रे तुझ्यावर असे असे चार्जेस लावले गेलेत, असे असे दोषारोप आहेत तुझ्यावर, आता तू सिद्ध हो. इक्विप म्हणजे काय? तयारी कर, सिद्ध हो. कशाला? ऑन विच ट्रायल इज बेल्ट. ट्रायल त्याच्यावर चालणार आहे, त्याच्यामुळे तू तुझ्या बचावासाठी सिद्ध हो. याला म्हणायचं चार्जेस. ओके. देन आता फॉर्म ऑफ चार्जेस. पार्ट ए ऑफ चॅप्टर 17 ऑफ CRPC. पार्ट एमध्ये पहा काय काय दिलेलं आहे. सेक्शन 211
कंटेंट्स ऑफ चार्ज. चार्जमध्ये काय काय कंटेंट असतात? द चार्ज मस्ट कंटेन द ऑफेन्स विथ विच द अक्युज्ड इज चार्ज. जो आरोप लावला गेला आहे अक्युज्डवर तो तर लिहायलाच पाहिजे याच्यामध्ये. दुसरं, हे पहा, हा आहे प्रोसिजर लॉ. याच्यामध्ये प्रोसिजर लक्षात ठेवली की तुम्ही उत्तरं आरामात लिहू शकता. पण प्रोसिजरचं कसं आहे, थोडं सिक्वेन्स आहे, ते फक्त लक्षात ठेवायचं आहे. इफ द ऑफेन्स अंडर लॉ हॅज अ स्पेसिफिक नेम इट मस्ट बी डिस्क्राइब्ड इन द चार्ज बाय दॅट नेम ओनली. जर हेड ऑफ द चार्ज आहे, त्याला एखादं स्पेसिफिक नाव आहे, ऑफेन्सला स्पेसिफिक नाव आहे, तर ते मात्र त्याच्यामध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. इफ द ऑफेन्स चार्ज हॅज नो नेम इट्स डिस्क्रिप्शन शुड बी मेड. नाव नाही आहे त्याला, मग डिस्क्रिप्शन लिहा त्याचं. चौथं, द लॉ अँड सेक्शन ऑफ द लॉ अगेन्स्ट विच द ऑफेन्स इज सेड टू हॅव बीन कमिटेड शॅल बी मेन्शन इन द चार्ज. चार्जमध्ये काय सांगायचं आहे, कुठल्या कायद्याअंतर्गत त्याच्यावर हे दोष आरोप केले गेलेत, कुठले सेक्शन्स लावले गेलेले आहेत, हे सगळं त्याच्या चार्जमध्ये लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल पहा, एक्स कमिट्स रेप. एक्सने रेप कमिट केला आहे. ही इज चार्ज विथ रेप अंडर सेक्शन 375 ऑफ इंडियन पिनल कोड. हे चार्जमध्ये लिहायचं आहे. इफ ही कमिट्स मर्डर ही इज चार्ज विथ मर्डर अंडर सेक्शन 300 ऑफ IPC. ओके, म्हणजे सगळं डिटेल लिहायचं आहे अक्यूजला की बाबा रे तुझ्यावर काय काय आरोप लावलेत आम्ही, कुठले कुठले चार्जेस फ्रेम केलेत आम्ही, कुठल्या सेक्शनच्या अंतर्गत, कुठल्या कायद्यान्वये, हे सगळं त्याला डिटेलमध्ये सांगायचं आहे. कशासाठी, तर त्याने आता तयारी करायला पाहिजे ना त्याच्या बचावाची. ओके, देन द चार्ज शॅल बी रिटन इन द लँग्वेज ऑफ द कोर्ट. चार्ज हा कोर्टाच्या भाषेतच लिहिला जावा, कुठल्याही चुकीच्या भाषेत लिहायचा नाही. कोर्टाची जी भाषा आहे त्याच भाषेत लिहिला जावा. इफ प्रिव्हियस कन्व्हिक्शन ऑफ द अक्यूज इज टू बी प्रूव्ड द पर्टिक्युलर ॲज टू प्रिव्हियस कन्व्हिक्शन शॅल बी फर्निश्ड इन द चार्ज. त्याच्यावर जर आधी कन्व्हिक्शन लागलेलं असेल, प्रिव्हियस जर तो आरोपी असेल, ते सुद्धा चार्जमध्ये लिहायचं आहे. इट मस्ट कंटेन द पर्टिक्युलर्स ॲज टू टाईम अँड प्लेस ऑफ द ॲलेज ऑफेन्स. पर्टिक्युलर्स लिहायचे की कुठला गुन्हा कुठे घडला, कुठल्या वेळेवर घडला, हे सगळं लिहायचं आहे याच्यामध्ये. इन केस द अबाव कंटेंट्स डू नॉट गिव्ह सफिशियंट नोटीस टू द अक्यूज. आता वरचे जे कंटेंट्स आहेत त्याच्यामुळे अक्यूजला काही नीट कळालेलं नाही. द नॅरेशन ऑफ द कमिटन्स ऑफ द ऑफेन्स मस्ट बी प्रूव्ड. त्याला सगळंच नॅरेशन द्यायचं आहे, पुन्हा त्याला सांगायचं आहे की काय काय झालं. छोट्या समरीत सुद्धा लिहायचं आहे की बाबा रे तुझ्यावर हे सगळं चार्ज आहे. फॉर एक्झाम्पल पाहूया. इलिस्ट्रेशन म्हणजे एक्झाम्पल. A charge with murder of B. This is equivalent to a statement that A वर चार्ज लावलेत कशाचे, मर्डरचे. कुणाचा मर्डर केला आहे, बीचा. मग कसं लिहिणार, A's act fell within the definition of a murder given in section 299 and 300 of the Indian Penal Code and that it did not fall within any of the general exceptions of the said code and that it did not fall within any of 5 exception to section 300 or that if it did fall within exception 1 then one or other of the 3 provisions to the exception applied to it. हे सगळं लिहायचं, हे मेन्शन करायचं की बाबा रे तुझ्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे, मर्डरचा झालेला आहे, पण कुठल्या कायद्याने 299 आणि 300 खाली. पण हे कुठल्याही जनरल एक्सेप्शन्समध्ये येत नाही, म्हणजे तुला सुटकेचा मार्ग नाही, जनरल एक्सेप्शन नाही आहे हे. शिवाय जर एक्सेप्शन 1मध्ये जर हे येत असेल विदिन इट डिड फॉल विदिन एक्सेप्शन 1 देन वन ऑर अदर ऑफ द 3 प्रोव्हिजन्स ऑफ दॅट एक्सेप्शन डिड नॉट अप्लाय हिअर. पाहता, सडन प्रोव्होकेशन आहे, सेल्फ डिफेन्स आहे, पब्लिक सर्वंट आहे, एक्सीड हिज पॉवर, पोलीस ऑफिसर शूट ॲब्स्कॉन्डेड अरेस्टेड पर्सन देन ही इज नॉट लायबल फॉर मर्डर. एखाद्या पोलीस ऑफिसरने गोळी झाडून मारली बाबा एखाद्या आरोपीला. सडन फाईट किंवा कन्सेंट हे लिहायचं नाही आहे तुम्ही, पण हे तुमच्या याच्यासाठी दिलेलं आहे एक्झाम्पलसाठी की बाबा काय काय केलं, म्हणजे कुठले एक्सेप्शन्स येतात ते. ओके, आता ए इज चार्ज अंडर सेक्शन 184 ऑफ इंडियन पिनल कोड विथ intentionally obstructing a sale of property offered for sale by the lawful authority of the public servant. The charge should be in those words. पहा, स्पष्ट भाषेत लिहायचे बाबा. इथं कुठलीही गुंतागुंतीची ॲम्बिगियस भाषा नको. आरोपीला जी भाषा कळणार आहे त्या भाषेत हे लिहायचं आहे. ओके, सेक्शन 212.
पर्टिक्युलर ॲज टू टाईम, प्लेस अँड पर्सन. पर्टिक्युलर्स काय काय द्यायचे पहा. The charge shall contain such a particulars as to the time and place of the alleged offence and the person, if any, against whom, or the thing, if any, in respect of which it was committed, as are reasonably sufficient to give the accused notice of the matter with which he is charged. पहा, चार्जमध्ये काय काय कंटेन पाहिजे. पर्टिक्युलर्स, टाईम आणि प्लेस पाहिजे. त्याच्यावर जे ऑफेन्स ॲलेज केले, त्याच्यावर जे आरोप दाखल केले ते पाहिजेत. त्याच्या विरुद्ध समजा एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध आरोप आहे किंवा एखाद्या प्रॉपर्टीच्या विरुद्ध ऑफर आहे आरोप आहेत, तर काय करायचं आहे हे तिथं मेन्शन करायचं आहे, जेणेकरून ॲक्युजला नोटीस होईल, ॲक्युजला इन्फॉर्मेशन मिळेल की बाबा रे माझ्यावर कुठले चार्जेस लागलेले आहेत. ओके. When the accused is charged with criminal breach of trust or dishonest misappropriation of money, other movable property, then it shall be sufficient to specify the gross sum, or as the case may be described, the movable property in respect of which the offence is alleged to have been committed and the dates between which the offence is alleged to have been committed, without specifying particular items or exact dates, and the charge so framed shall be deemed to be charge of one offense within the meaning of section 219. पाहता, एखादी मुव्हेबल प्रॉपर्टी आहे, तर अशा वेळेस त्याचं डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. कुठली प्रॉपर्टी आहे, कुठल्या सेक्शनच्या अंतर्गत आपण त्याला अटक केलं आहे, किंवा ही कशाची केस आहे, पैसे चोरीची केस आहे, तर ग्रॉस सम लिहायची आहे, तिथं किती पैसे गेले ते लिहायचं आहे. ओके. जर समजा एखाद्याने असं व्यवस्थितपणे चार्ज फ्रेम केले नाही, तर काय आहे, ही फ्रेम शॅल बी डीम टू बी अ चार्ज ऑफ वन ऑफेन्स विथ द मिनिंग अंडर द मिनिंग ऑफ सेक्शन 219 खाली त्याला पण गुन्हा म्हटलेला आहे, व्यवस्थित चार्ज फ्रेम न करणे. प्रोव्हाइड्स दॅट द टाईम इन्क्लुडेड बिटवीन द फर्स्ट अँड लास्ट ऑफ सच डेट्स शॅल बी एक्सिडेड 1 year. ओके. सेक्शन 213, when manner of committing offense must be stated. कुठल्या मॅनरमध्ये गुन्हा झालेला आहे हे सांगितलं गेलेलं पाहिजे. ओके. पाहता, when the nature of the case is such that the particular mentioned in section 211 and 212 do not give the accused sufficient notice of the matter with which is the charge, then the charge change shall also contain the particulars of the manner in which the alleged offense was committed, as well as sufficient for that purpose. पाहता काय सांगतोय, ज्या मॅनरने गुन्हा घडलेला आहे ते सांगणं आवश्यक आहे. सो हिअर सी पहा, वेन द नेचर ऑफ केस इज सच दॅट, अशा पद्धतीची नेचर आहे केसची की द पर्टिक्युलर्स मेन्शन इन सेक्शन 211 जे सांगितलेलं आहे आणि 212 जे सांगितलं आहे, डू नॉट गिव्ह द अक्यूज्ड, ते सगळं लिहिलेलं आहे, पण याच्यामुळं काय झालं आहे, सफिशियंट नोटीस अक्यूजला मिळत नाही ऑफ द मॅटर विथ विच द चार्ज, त्याला कशासाठी चार्ज केलेलं आहे ते कळत नाही आहे, तर काय होणार आहे तिथं, देन द चार्ज शॅल ऑल्सो कंटेन सच अ पर्टिक्युलर, सगळे बाकीचे पर्टिक्युलरसुद्धा द्यायला पाहिजेत, ऑफ द मॅनर इन विच द ॲलेज ऑफेन्स वॉज कमिटेड, कशा पद्धतीने गुन्हा झालेला आहे, कशाने गुन्हा झालेला आहे हे सुद्धा त्या चार्जमध्ये लिहिणं आवश्यक आहे. ॲज वेल ॲज सफिशियंट फॉर दॅट पर्पज. आता इलिस्ट्रेशन, ए इज अक्युज्ड ऑफ थेफ्ट ऑफ अ सर्टन आर्टिकल्स ॲट अ सर्टन टाईम अँड प्लेस. ओके. द चार्ज नीड नॉट सेट आउट द मॅनर इन विच द थेफ्ट वॉज इफेक्टेड, तर गरज नाही की त्यांनी चोरी कशी घडवून आणली ते सांगण्याची. ओके. फॉर एक्झाम्पल पहा, ए इज अक्युज्ड ऑफ चीटिंग बी, बीला त्यांनी फसवलेलं आहे, ॲट अ गिव्हन टाईम अँड प्लेस द चार्ज मस्ट सेट आउट द मॅनर इन विच ए चीटेड बी, चार्जमध्ये सांगितलं पाहिजे कुठल्या तारखेला, कधी, कशा पद्धतीने फसवलं गेलं हे सांगितलं पाहिजे. ए इज अक्युज्ड ऑफ ऑब्स्ट्रक्टिंग बी a public servant in the discharge of the public function at the given time and place.
जेव्हा तो पब्लिक फंक्शन डिस्चार्ज करतोय त्यावेळेस जर एखादा गुन्हा घडला तर ते सुद्धा तिथं लिहायला पाहिजे. द चार्ज मस्ट सेट आउट द मॅनर इन विच ऑब्स्ट्रॅक्टेड बी इन द डिस्चार्ज ऑफ द फंक्शन. कशा पद्धतीने एखाद्याने अडथळा आणला हे सुद्धा तिथे सांगायला पाहिजे. ओके, थँक्यू. आता आपण सेक्शन 214 पुढच्या याच्यामध्ये पाहू. थँक्यू.